बदली केलेला कर्मचारी पुन्हा उद्यानात नियुक्त व्हावा यासह विविध मागण्यांसाठी आज इचलकरंजीतील नगरसेविका जुलेखा पटेकरी आणि त्यांच्या समर्थकांनी महापालिका उपायुक्त नंदू परळकर यांचं कार्यालय गाठलं। मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल संताप व्यक्त करत कार्यकर्त्यांनी उपायुक्त कार्यालयात ठाण मांडलं आणि कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला। अखेर उपायुक्तांनी मागण्या मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं। इचलकरंजी महापालिकेत अपुरे कर्मचारी आहेत, त्यामुळे अनेक ठिकाणी खाजगी ठेकेदाराकडून काम करून घेतलं जातं, तर काही ठिकाणी कंत्राटी कर्मचारी भरती झाली आहे। शहीद भगतसिंग उद्यानातील कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली, पण कर्मचाऱ्यांची पुन्हा उद्यानात नियुक्ती करावी आणि बालवाडी बांधावी, मैदानाची स्वच्छता करावी, स्वच्छतेच्या ठेक्याबाबत माहिती मिळावी अशा विविध मागण्यांसाठी नगरसेविका जुलेखा पटेकरी आणि जहांगीर पटेकरी यांनी थेट महापालिका उपायुक्तांचं कार्यालय गाठलं। कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत उपायुक्त नंदू परळकर यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला। मागण्यांची पूर्तता झाली नाही तर उपायुक्त कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला। अखेर महापालिकेत पोलीस दाखल झाले। अर्धा तासाच्या चर्चेनंतर उपायुक्त परळकर यांनी उद्यानात कर्मचारी नियुक्ती करू आणि अन्य मागण्या मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं। यावेळी नगरसेवक तानाजी पवार, दिलीप मुथा उपस्थित होते।